आजच्या जेवणात कोबीची भाजी, चपाती आणि गाजर आणि दही असा बेत आहे. दही मी नंतर घेता इथं. मला खायचंय. पोर कसा आहे अन्वी? छान. हा. त्याला किंचित आहे, किंचित. किंचित गोड आहे. हा, गोड आहे. चमचमीत आणि चमचमीत अशी भाजी करणार आहोत. त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. जिरे मोहरी टाकायचे आहे तेलात. जिरे मोहरी चांगले तडतडून घ्यायचे आहेत. ते तडतडले आहेत. त्यात चिरलेला कांदा घालून मिक्स करून घेऊ. एकसारखा घालून घेऊ कांदा. मिठामुळे कांदा लवकर शिजतो, त्यामुळे फोडणीत कांदा घातले की लगेच मीठ घालायचं आहे. चवीनुसार इथं मी मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेते. कोथिंबीर घालायची आहे. यात ही कोथिंबीर पण कांद्यावर मिक्स करून घ्यायची आहे. गॅस बारीक केलेला आहे. थोडीशी हिंग टाकू. ही पण मिक्स करू व्यवस्थित. परत वांग्याच्या फोडी टाकूयात. वांग्याची फोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेला थोड्या भाजून घेऊ म्हणजे वांग्याचा कच्चापणा राहतो. वांगं मागच्या बाजूने लगेच भाजते बघा. आता पुढच्या बाजूने थोडं भाजून घेऊ. आता बऱ्यापैकी भाजलेलं आहे. व्यवस्थित उलटून घेऊ. तिखट टाकू चवीनुसार. तुम्हाला कितपत तिखट हवं किंवा सपक हवं त्यानुसार तिखट टाकू शकताय. मी तर कांदा लसूण मसाल्याचं तिखट टाकते. वांग्याची भाजी जरा तिखटच लागते, त्यामुळं तिथं जास्त तिखट टाकत आहे मी. कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार पाणी सोडून घेऊ शकता तुम्ही. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि ह्यात चवीनुसार साखर घालून घेऊ किंवा तुम्ही गुळही घालू शकता. वांगी जरा तुरट असतात, त्यामुळे चवीसाठी थोडीशी साखर घालून घेते इथं. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅसवर वांगं ठेवायचं आहे शिजायला. आणि ह्याच्यावर झाकण घालून घेऊ. आणि आता शिजल्यानंतर भेटू. आपण हे भाजी कितपत शिजली आहे ते बघू. भाजी शिजलेली आहे. आता बऱ्यापैकी भाजी शिजलेली असल्यानंतर यात शेंगदाण्याचं कूट घालू. हे तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकताय. थोडं जाडं भरडं शेंगदाण्याचं कूट मी टाकते. आणि भाजी शिजायला ठेवू. आणखीन गरज असली तर पाण्याची तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता या स्टेपला. मला काय पाण्याची गरज वाटत नाही, पाणी आहे भरपूर. आणि पुन्हा भाजी शिजवून घेऊ. 5 मिनटं झाली आहेत. आता बघू वांग्याची भाजी शिजली आहे का. आता एकदा चेक केलं होतं मी. आता बऱ्यापैकी शिजलेली आहे वांग्याची भाजी. तरी पण पुन्हा एकदा चेक करते. मऊ आता वांगं म्हणजे शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. बघू शकता मस्तपैकी वांग्याची भाजी छान मी शिजलेली आहे इथं. झाकण झाकून ठेवते. जेवण असं आहे. माईनमुळ्याचं लोणचं, वांग्याची झणझणीत आणि चमचमीत गरमागरम भाजी आणि चपाती. आणि आता कुकरला भात पण लावलेला आहे. गरमागरम भात झालेला आणि गरमागरम भात. असं आहे माझं आजचं जेवण. मेथीची भाजी करायची होती आपल्याला, त्यासाठी तेल टाकलेलं आहे. त्यात जिरे टाकलेले आहेत 1 चमचाभर. आता जिरे चांगले तडतडून घेऊ.
आता ह्यात कांदा टाकून घेऊ. इथं कांदा बऱ्यापैकी लालसर भाजून झाला आहे. गॅस कमी करतो इथं आणि सगळी मेथीची भाजी यात घालून घेते. मेथीची भाजी या कढईत टाकल्यानंतर व्यवस्थित चांगली मिक्स करून घेऊ. मेथीची भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता बऱ्यापैकी भाजी कमी झालेली आहे मेथीची आणि पाणी पण आटलेलं आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि साखर थोडी टाकून घेऊ. 1 चमचा साखर घालून घेऊ आणि आवडीनुसार तिखट घालून घेऊ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसारखं हलवत. शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तर शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. मी जाडं कूट टाकलेलं आहे म्हणजे दाताखाली आल्यावर चांगलं लागतं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी उरलेलं आहे पहा. म्हणजे यात मेथीच्या भाजीत पाणी घालण्याची गरज लागणार नाही आपल्याला. आहे त्याच पाण्यावर शिजवून घेते मी भाजी. आता झाकण घालून शिजवून घेऊ. झाकण घातलेलं आहे. आता 5 मिनटं चांगलं शिजू देऊया. झाकण उघडून बघते मी. बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे आपल्याली मेथीची आणि पाणी पण आटलेलं आहे पूर्ण. आता इथं गॅस बंद करते मी. तयार आहे आपली मेथीची भाजी. त्यावर झाकण घालून ठेवते. आजचं जेवण असं आहे पहा. वांग्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी जी काल केलेली होती. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं आहे आजचं जेवण.